नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 3 ऑक्टोबर 2022 च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले। ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानूने शुक्रवारी 36व्या राष्ट्रीय क्रीडा 2022 मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे। तिने महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात 191 किलोचा भार उचलून ही किमया साधली। ऑगस्ट 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने स्नॅच मध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये 107 किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले आहे। पुढील घडामोड, दिल्ली विद्यापीठाची 100 वर्षे साजरी करण्यासाठी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। हिंदू कॉलेजचे माजी विद्यार्थी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संपादित केलेले हे पुस्तक दिल्ली विद्यापीठातील काही नामांकित माजी विद्यार्थ्यांचे किस्से आणि वैयक्तिक कथांचे संकलन आहे। प्रकरणे विद्यापीठाचे खरे सार समाविष्ट करतात, जे संभाव्य विद्यार्थ्यांना प्रसिद्ध विद्यार्थ्यांच्या नजरेतून तिची दोलायमान संस्कृती आणि विद्यार्थी जीवन शोधू देतात। दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दीच्या स्मरणार्थ हिंदू कॉलेजने दिल्ली युनिव्हर्सिटी सेलिब्रेटिंग 100 ग्लोरियस इयर्स या पुस्तकाचे प्रकाशन आयोजित केले होते। पुढील घडामोड, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या कृतींच्या आधारे केंद्र 131 शहरांना स्थान देणार आहे। राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम 2019 अंतर्गत पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय स्वच्छ वायू सर्वेक्षण कार्यक्रम सुरू करेल, जे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या कृतींच्या आधारे शहरांची क्रमवारी लावेल। स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025-26 पर्यंत वायू प्रदूषण 40% कमी करण्यासाठी NCAP चा भाग म्हणून तयार केलेल्या शहर कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी देशातील 131 शहरांना क्रमवारी लावणार। पुढील घडामोड, डॉक्टर राजीव बहल यांची ICMR च्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र सरकारने डॉक्टर राजीव बहल, जे सध्या WHO मध्ये सेवा देत आहेत, यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR चे महासंचालक आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे। पुढील घडामोड, प्रत्येक गावात 4G 5G कनेक्टिव्हिटीसाठी भारत $30 अब्ज ची गुंतवणूक करणार आहे। IT मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार देशभरातील प्रत्येक गावात 4G आणि 5G साठी शेवटच्या माईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकार जवळपास $30 अब्ज ची गुंतवणूक करत आहे। वैष्णव यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022 मध्ये सांगितले की सरकारने आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचले आहे। आम्ही आता ग्रामीण उद्योजकांची संपूर्ण परिसंस्था तयार करत आहोत। देशातील प्रत्येक गावात चांगल्या दर्जाची हाय स्पीड डेटा कनेक्टिव्हिटी घेऊन जाण्यासाठी तरुणांची ऊर्जा वापरत आहोत, असे मंत्री महोदयांनी सांगितले। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।